आणि खरंच खूप भारी वाटलं। हॅलो गाय, जय महाराष्ट्र। मी पूनम भोसले, माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा मनापासून नव्याने स्वागत आहे। तर आज मी कुणाला भेटायला आले हे बघू शकता। बबडीज अकॅडमी, जे म्हणजे महाराष्ट्राची लाडकी, तुमची आमची लाडकी बबडी म्हणजेच अंजली डमडेरे हिच्याकडे आले आणि हिच्या अकॅडमीवरती आले। इथेच आहे खराडीला आणि हे बघू शकता तुम्ही बबडीची अकॅडमी आणि हे ऑफिस तिचं। आणि चला तर तिला भेटूया। गाइस, मी इंस्टाला रात्री पण स्टोरी टाकली होती, मी कुठेतरी जाणार आहे अकॅडमीची इन्फॉर्मेशन घेणार आहे जाऊन। आणि बऱ्याच जणांनी अकॅडमी म्हटलं की मी एवढं पण हिंट दिलेली की रील स्टार आहे ती। आणि बऱ्याच जणांनी कमेंट पण जास्त म्हणजे 2 ह्याच्या केलेल्या, त्यामधली आहे कोणीतरी। मी त्याच्यासोबत भेटले आणि अक्षरशः भेटल्यानंतर असं वाटलंच नाही हिच्यामध्ये ॲटिट्यूड आहे, जे की तुम्ही बरेच जण तिला खूप म्हणजे कमेंट खूप खराब करता की ॲटिट्यूड आहे, अशी नाहीये ती। प्रत्यक्षात रिअली मध्ये तिला येऊन भेटा, खरंच खूप भारी वाटेल। आणि ती कोण आहे हे बघण्यासाठी बघा, हाय। आणि खरंच खूप भारी वाटलं। आणि ऍक्च्युली इथं आल्यानंतर तुम्हाला समजेल की ही काय आहे। हिच्यामध्ये म्हणजे बोलणं असे ना, इथं असं लगेच तुम्ही क्लोज होऊन जाचाल हिच्या। एवढ्या जवळ येऊन बसली, जेव्हा मी अकॅडमी चालू झाली म्हणजे अकॅडमीचं सगळं विचारत होते तेव्हा मी बरंच विचारलं, तेव्हा एकच विचारलं होतं की मला इन्फॉर्मेशन पाहिजे। त्यानंतर सगळं लिटरली तुम्ही कसं चालू करता, स्टार्टअप कसं करचाल, स्टार्टिंग परत फ्युचर काय आहे तुमचं, त्यानंतर कसे पैसे कमवू शकता, एवढं कोणीच नाही सांगणार। जिथे की तुम्ही कुठेही जावा तिथे फक्त तुम्हाला एवढंच बोललं जाईल की हा ठीक आहे ऍडमिशन घ्या, हे करा, स्वतः पुरतं बघतील। आणि एवढी मस्त इन्फॉर्मेशन दिले। आणि ऍक्च्युली वाटते का बघा तुम्हाला एवढी ॲटिट्यूड असेल जे की इथं बसून पसरवली माझ्याबद्दल ना, आणि खूप अफवा आहे। आणि तिला तुम्हाला पण माहितीये, तुम्ही पण बरेच फॅन आहेत, बरेच तिला कमेंट पण करताय, तिने कमेंट पण खूप खराब करताय। यार एकदा येऊन भेटा, एकदा बोला। आणि आम्ही अर्धा तास झालं बोलतोय, वाटतच नाहीये की ही लिटरली माझ्या समोर बसली बबडी। खरंच यार वाटत नाही, आणि एवढी क्लोज कोणीच नाही बसणार। शट, खरंच भारी वाटते आणि खासियत आणि खरंच भारी वाटलं भेटून। आजचा दिवस खरंच मी कायम आठवणीमध्ये ठेवेन। आणि जेव्हा ऍडमिशन पण घेईन आता कन्व्हिन्स करेन पहिला घरी, आणि केल्यानंतर आहे ना मी शेट। आणि कोणाला घ्यायचं असेल ना नक्की या इथे। आणि तुम्हाला जर बबडी युनिव्हर्स मध्ये, हा मला पण करा जे मला ओळखतात ते। आणि बबडी युनिव्हर्स मध्ये या, आणि इन्स्टा आयडी पण आहे त्याच्यावरती नंबर आहे, मी तिथूनच नंबर काढलेला। आणि अक्षरशः असं कोण भेटत नाहीये। मी जे की रील स्टारला मी एक आहे अकॅडमी, तिथं पण मी चौकशी केलेली पण तिथं नाही भेटली डायरेक्ट, पण जे की इथं भेटली। आणि फ्युचरचं सगळं सांगितलं की ह्यानंतर केल्यानंतर काय करू शकते। आणि एवढी डाऊन अर्थ कुठंच नाही बघितली। आणि खरंच भारी वाटलं भेटून। थँक्यू। आणि आता तर तुम्ही हे ऐकलंच असेल सगळं की मी कशासाठी आली होती। आणि ॲक्च्युली मला घ्यायचं होतं ॲडमिशन, पण माझ्याकडून नाही झालं, मला वेळच नाही तेवढा ऑफिस जॉब आणि हे करण्यासाठी, ह्याच्यामधून वेळ नाही भेटला, त्यामुळे मी काय ॲडमिशन घेतलं नाही। आणि खरंच खूप भारी आहे, एवढी मोठी फेमस असून ती माझ्याशी एवढं छान बोलली, एवढं क्लोज झाली। आणि खरंच तुम्ही पाहिलं असेल। आणि असं झालं की त्या व्हिडिओमध्ये तिला जास्त बोलताच आलं नाही। तिच्या ब्लॉगमध्ये किंवा आम्ही खूप छान बोललोय, तिचा ब्लॉग पण येईल, नक्की जाऊन पहा। आणि तिच्याशी भेटले मी, आणि मला काही जॉबमुळे पॉसिबल नाही झालं। ज्यांना घ्यायचं आहे खरंच तुम्ही जावा, फीस पण कमी आहे आणि शिकवणं पण छान आहे। मी जास्त जाऊन अकॅडमी पूर्ण फिरले, मुली पण तिथं होते शिकायला, खूप छान ट्रेनिंग देते ती पण, ती स्वतः असते ती तिथे ट्रेनिंग द्यायला। आणि खरंच खूप भारी वाटलं तिला भेटून। ॲटिट्यूड तर अजिबात नाही आहे, आणि तिला खरंच कोणी बॅड कमेंट करू नका, कारण तुम्ही एकदा प्रत्यक्षात जाऊन भेटचाल ना तेव्हा तुम्हाला वाटणारच नाही की ती प्रत्यक्षामध्ये लिटरली अशी। आणि त्याची जी अकॅडमीची जी काही इन्फॉर्मेशन असेल तर तिच्या बबडीज युनिव्हर्स म्हणून तिचं अकॅडमीवरती एक पेज आहे, म्हणजेच इंस्टाग्रामवरती तिचं एक अकाउंट आहे, त्याच्यावरती नंबर आहे, तुम्ही संपर्क साधा, नक्की जाऊन तिला भेटा। आणि प्रत्यक्षात ती पण स्वतः भेटते, इन्फॉर्मेशन ती पण देते। आणि मला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका। थँक्यू।